म्हणून इथे भगवान म्हणजे खोटं लिहिलेलं नाही तुकारामाने, कारण भगवान शंभू फेल झालेले आहेत. कारण विश्व ब्रह्मांडाचा प्रश्न आहे, अनेक विश्वांचा प्रश्न आहे. आणि म्हणून माऊली ज्याने विश्व निर्माण केलंय, करोडो ब्रह्मांड निर्माण केलंय, त्या देवाला साकडं माऊली पहिल्यांदा घालतायत. ओम नमो जी आद्या, पहिली ओवी. वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी आद्या. काय कॉन्फिडन्स आहे. बसायला लिहिलंय, बसलेत विश्व वाचवण्याकरिता. आज्ञा आहे. लेखणी पाठी मिळाली की मी शिकलो की शिकलो नाही, काय केलं काही नाही आहे समोर विचार. कॉन्फिडन्सनी बसलेले आहेत. आपण कोणाला माहीत, आलो तुमच्या योगात पण जमेल का हो. रडा. नाही स्वयंपाकाचं साहित्य आणलं पण मला खरंच येईल का हो, असं नाही म्हणले ते. एकही ओवी सुरुवातीची किंवा कुठेही ज्ञानेश्वरीत अशी नाही आहे मला जमेल का, तुम्हाला रुचेल का, मला पटेल का, नाही जमलं तर मी पळून जाईल बरं, असं कुठेही नाही. एकही ओवी नाही. एकदम साकडं घातलंय. ओम नमो जी आद्या. कारण विश्वपती परब्रह्म निर्गुण निराकार परमात्मा ज्याने विश्व निर्माण केलंय, माऊलींनी त्याला पहिल्यांदा नमन केलंय की तुमची कृपा पाहिजे, नाही तर आम्ही फेल होऊ. ओम नमो जी आद्या. आद्या, ओम आणि आद्या या दोन शब्दामधला देव. आद्या आणि ओम हे समजलं म्हणजे ज्ञानेश्वरांचा देव समजेल. अधिष्ठाता देव कोण, ओंकार कसा निर्माण झाला आणि विश्वब्रह्मांड कसं निर्माण झालंय, दोन गोष्टी समजल्या तर ज्ञानेश्वरांनी जे साकडं घातलंय तो देव समजेल. अगोदर पाहू विश्व कसं निर्माण झालं, त्याच्याही पेक्षा सध्या विश्व काय आहे हे पहिल्यांदा पाहू. विश्वाची कल्पना परभणीत बसून टीव्हीवर चित्र पाहून येणार नाही. विश्वाची कल्पना जी सायंटिस्टनी मांडली ती थोडी सांगतो, जास्त नाही. पृथ्वीपेक्षा सूर्य 9 पट मोठा आहे. पृथ्वीपेक्षा सूर्य आपला 9 पट मोठा आहे. सूर्य किती आहे त्याचा व्यास सांगतात 8,65,380 मैल. किलोमीटर 1.5 पटीनं करून घ्या. 8,65,380 मैल सूर्याचा व्यास आहे. गोळा असा जर असेल तर व्यास. परिघ सूर्याचं डायमीटर 27 लाख मैल. मैलामध्ये गणित आहे. 27 लाख मैल. अनुमानित भार म्हणजे वजन, अंदाजे वजन, तराजू कोणता वापराल ते मला नाही माहीत. 19,68,00,000 महाशंख टन. सूर्याचं अंदाजे वजन किती? 19,68,00,000 महाशंख टन. लिहायला देखील महाशंख आहे आपला. हा आकडा जर लिहायचा असला ना तर महाशंख करावा लागेल. तर महाशंख टन अजून कठीण आहे.
सायंटिस्ट म्हणतात तो आपल्या धुरीवर 25 दिवस म्हणजे स्वतःभोवती जो सूर्य फिरतोय ना, एक गोल चक्कर मारायला 25 दिवस 7 घंटे 48 मिनिट लागतात. स्वतःच्या भोवती एक चक्कर. त्याच्या वरच्या पृष्ठभागावर ते 600 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे. पण मध्यगर्भामध्ये 1,50,00,000 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे. जळतोय सूर्य. 1,50,00,000 सेंटीग्रेड तापमान आणि वरच्या पृष्ठभागावर फक्त 600. लक्षात घ्या, अजून जळतोय तरी मरणार नाही. सूर्य आपला म्हातारा झाला म्हणतात बरं का. ह्या ब्रह्मांडाचा सूर्य म्हातारा झालाय, पण सायंटिस्ट म्हणतात 4.5 लाख वर्ष लागणार आहेत त्याला मरायला. म्हातारा सूर्य. विश्वाचं गणितच विचित्र आहे. आणि बरोबर कलियुग 5 लाखाला संपायला 5 लाख वर्ष राहिलेत. म्हणजे पहा कसं गणित जुळत आहे. सूर्याचं अंतर किती आहे असं म्हणतात. आता पोखरणांचा, आपल्या राजेंद्र पोखरणाचा हॉल आहे, संगीता पोखरणांचा हॉल आहे, नावं आली पाहिजे ना. याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी सहित आता उडालो. हे समजा विमान झालं आणि हे विमान एका घंट्यामध्ये नाही, प्रति सेकंद, एका सेकंदामध्ये 200 मैल वेगानं समजा आपण उडालो. एका सेकंदाला 200 मैल वेग. तर किती लागेल? 18 वर्ष लागतील सूर्यावर पोहोचायला. एका सेकंदाला 200 मैल वेगानं उडालो, 18 वर्ष लागणार आहेत. तोपर्यंत काही तर आपले वर जातील. सूर्याचं अंतर किती आहे? सूर्याचं अंतर 9,30,00,000 मैल, जवळपास 12 लाख किलोमीटर सूर्य दूर आहे. 9,30,00,000 मैल याचं अंतर. एका सेकंदात 200 मैल वेगानं उडालो तर 18 वर्षात पोहोचू आपण. नाही सॉरी, एका घंट्यात 600 मैल वेगानं उडालो तर, एका घंट्यात 600 मैल वेगानं उडालो, 200 मैल नाही, तर 18 वर्ष लागतील. सूर्य पृथ्वीवर जो ताप पाठवतो, उष्णता, ही उष्णता असं म्हणतात की 200 करोडवा भाग, म्हणजे 200 कोटी केस असतील तर एकच केस पाठवतो वरच्या पृष्ठभागावरची. तरी आपण हाय 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 करतो खाली. पुण्यामध्ये ओझाने अडवतो आणि फार थोडे किरणे येतात, तेही सहन होत नाहीत आपल्याला. सूर्य पृथ्वीवर जो इतका छोटा ताप पाठवतो, 1 वर्ग इंचामध्ये 60 हॉर्सपॉवरचं इंजन चालू शकतं. 1 वर्ग इंचामध्ये, इंच म्हणजे 1 कांड, 60 हॉर्सपॉवरचं इंजन चालतं. अमेरिका, रशिया किंवा तुम्ही असं ठरवलं आपण, म्हणजे इंडिया, आपण जर ठरवलं सूर्याची उष्णता आपण द्यायची पृथ्वीला, तर एका सेकंदाकरिता 12,000 अरब टन कोळसा जाळावा लागेल. किती? एका सेकंदाकरिता सायंटिस्ट म्हणतात 12,000 अरब टन कोळसा जाळावा लागेल. आणि पृथ्वीला काडी लावली तर किती मिनिटं पुरेल? बाकी जाऊ द्या. सूर्याचा काही मिनिट देखील ताप आपण निर्माण करू शकत नाही. काय विश्व आहे! फक्त सूर्य सांगायलो सध्या.
1 वर्ग इंच उष्णता निर्माण करायला 3 लाख मेणबत्त्या जाळाव्या लागतील एका सेकंदाला. आणि सूर्याची शक्ती पृथ्वीवर 220 कोटी भाग येतो, इतका छोटा भाग येतो. सायंटिस्ट म्हणतात, काही जण म्हणतात, हा सूर्य, ही सूर्यमाला, हा सूर्य हे ब्रह्मांड घेऊन उडायला आहे. ग्रह, नक्षत्र, तारे सगळं काही आहे. आणि एका महाध्रुवाची परिक्रमा करायला म्हणले. आणि त्याच्याबरोबर त्याच्या प्रवासात असंख्य अशी ब्रह्मांड आहेत जी महाध्रुवाची परिक्रमा करायलेत. जसं आपण जातो ना वृंदावनाला, त्या 16 किलोमीटरमध्ये प्रदक्षिणा घालायला, तसं अशा असंख्य ब्रह्मांड आहेत म्हणे. तो महाध्रुव कोणी माहीत नाही. महासूर्याकडून तो प्रकाश घेतोय. सायंटिस्ट म्हणतात असा एक सूर्य दरवर्षी जन्म घेतो ब्रह्मांडामध्ये, जो आपला मरायला टेकलाय. एक ब्रह्मांडामध्ये एक सूर्य दरवर्षी जन्म घेतो आणि एक ब्रह्मांड नष्टही होत आहे. म्हणजे एक ब्रह्मांड जन्मतं. काही सायंटिस्ट म्हणतात, आता ब्रह्मांडाची कल्पना सांगतो जरा, सूर्याची सांगितली. तारे, काही म्हणतात आपल्या ब्रह्मांडात 10 अरब असले पाहिजेत, काही म्हणतात 10 कोटी असल्या पाहिजेत. नक्की काहीच नाही गणित ताऱ्यांचं. 10 कोटीच्या कमी नाही, अरबो अरबो असतील असं आपण कल्पना करू. अंतर किती आहे तर हे तारे अर्धा आकाशगंगामध्येच आहेत म्हणे. अर्ध्या आकाशगंगेमध्ये आपलं ब्रह्मांड आहे ताऱ्यासहित. पूर्णही आकाशगंगा नाही. आणि अशा 10 अरब आकाशगंगा असल्या पाहिजेत असं सायंटिस्ट म्हणतात. 10 अरब आकाशगंगा. आणि तारा किती? एक जवळचा सर्वात ज्येष्ठा नावाचा तारा आहे, ज्येष्ठा. हा तारा इतका छोटा आहे 3 कोटी सूर्य चेंडू सारखे बसतात. आता पृथ्वी किती बसेल मला गणित येत नाही. म्हणजे 109 पट मोठा असणारा सूर्य एका ज्येष्ठा नावाच्या ताऱ्यामध्ये 3 कोटी बसू शकतात सूर्य. आणि हा सगळ्यात छोटा तारा आहे. अँड्रोनिका निहारिका पुन्हा मोठा तारा आहे. त्याच्याही पेक्षा मोठे तारे आहेत. पहा काय विश्वरचना आहे. ही एका ब्रह्मांडाचं सांगायलो. ज्येष्ठा नावाचा तारा किती अंतर आहे आपल्यापासून? सूर्याचं माहीत पडलं तुम्हाला की 13,000 किलोमीटर असा अंदाजा धरू. 12,000 13,000 किलोमीटर. ज्येष्ठ नावाचं ताऱ्याचं प्रकाश वर्षात गणित केलं सायंटिस्टनी. ते कसं सांगतो? 1 इंच नाही 1 सेकंद म्हणजे प्रकाशाचा वेग किती? 1,86,000 मैल. 1 सेकंद म्हणजे 1,86 अरब मैल. तर 1 वर्ष म्हणजे किती? आता कॉम्प्युटरवर जावं लागेल. 1 सेकंद म्हणजे 1,86,000 मैल. 1 वर्ष म्हणजे 58 खरब 80 अरब मैल. आता 1 वर्ष म्हणजे 58 खरब 80 अरब मैल. असे 8,000 प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे 8,000 गुणिले 58 खरब 80 अरब मैल. माझं गणित कच्चं आहे, तुम्ही करून घ्या. हा ज्येष्ठा नावाचा तारा इतका दूर आहे. अँड्रोनिका निहारिका 8 लाख प्रकाश वर्ष दूर आहे. हा 8,000 आहे, तो 8 लाख प्रकाश वर्ष दूर आहे.
आता तर 200 कोटी वर्ष दूर असणारे तारे शोधण्यात आलेत. म्हणजे आता जो प्रकाश त्या ताऱ्याचा येतोय 200 कोटी वर्ष प्रकाश वर्ष, आत्ता तिथे ती स्थिती नाहीये जी सध्या इथे दिसते. तिथे काही वेगळंच आहे. हे ताऱ्यांचे गणित आहे. आता सायंटिस्ट म्हणतात हा जो स्वर्ग आहे ना, स्वर्ग, आता एक शोध लागलाय त्यांना, एक तारासारखं एक पुंज दिसायला. बहुतेक म्हणले हाच स्वर्ग आहे, पण त्याच्यावर अजून कोणीच जाऊ शकत नाही, इतकं अंतर आहे म्हणे त्याचं, असं सायंटिस्ट म्हणायला लागलेत. स्वर्गाचाही पता लागणं, बहुतेक तोच असावा म्हणले स्वर्ग. धरती आपली पृथ्वी 5 अरब वर्षापूर्वी जन्म झाला असं सायंटिस्ट म्हणतात. आणि 3 अरब वर्षपूर्व जीवन प्रारंभ झालं. थलचर, नभचर असे प्राणी निर्माण झाले. आणि काही लाख वर्षापूर्वी माणूस निर्माण झाला. काही कोटी वर्षापूर्वी झाला. खरं म्हणजे चूक आहे ते काही लाख वर्षापूर्वी, कारण रामायण काळाला 8 लाख वर्ष झालेत, 10,000 वर्ष नाही. आध्यात्मिक गणित. 20 लाख योनींचा शोध, 84 लाख योनी पैकी 20 लाख योनीचे शोध लागलेले आहेत असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. 84 लाख योनीत फिरतो म्हणतात ना, त्याच्यात 20 लाख योनींचा शोध लागलाय फक्त. अशा आकाशगंगा आपापल्या ब्रह्मांडाला घेऊन देखील उडायल्यात म्हणले. त्याला स्पायरल म्हणतात. स्पायरल आकाश. एका सेकंदाला लाखो मैल वेगानं ब्रह्मांड उडतंय, हजारो मैल उडतंय, असेही शोध आहेत. बाकीचं आता बोलत नाही. बुध, गुरु सगळ्यांचे गणित आहेत. फक्त साधं सांगितलंय. खूप मोठे गणित आहेत ते, आपल्याला गरज नाही, चक्कर येईल, डोक्यात बसणार नाही, फिटिंगच होणार नाही. म्हणून एका ब्रह्मांडाचं गणित सांगितलं. असे 10 अरब, 20 अरब, 10 अरब आकाशगंगा असं सायंटिस्ट म्हणतात. अंत नाही, त्याचा मध्य नाही, सुरुवात कशी झाली माहिती नाही, शोध घेतायत. असे ब्रह्मांड किती आहे ते तुकारामांनी देहूच्या सांगितलंय. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे काणोबाचे कोडे. पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. अनंत ब्रह्मांडे उदरी. भगवान गोपाल कृष्ण 11व्या अध्यायात म्हणतात, एका रोमावर ते करोडो ब्रह्मांड आहेत माझ्या. त्या देवाला साकडं घातलंय ज्याच्या एका रोमावर ते करोडो जड ब्रह्मांड आहेत. तर बाकीचे रोम त्याचे किती असतील सायंटिस्टलाही कल्पना येत नाही. त्या विश्वपतीला माऊली पसायदानही मागतात. आणि त्या विश्वपतीला ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता पहिल्यांदा नमन करतायत. छोटा देव नाही, कारण विश्व वाचवायचं आहे. पुन्हा सांगतो, हे जड ब्रह्मांड सांगितलं. सूक्ष्म ब्रह्मांडाचा शोध ज्यावेळी सायंटिस्ट घेतात, त्यांचं असं म्हणणं आहे जडापेक्षा सूक्ष्मात पॉवर जास्त आहे. समजा तुम्हाला एक दगड आणला, मारला, टेंगुळ येईल, पण त्याच्यातला अणू फोडला तर मुंबई संपेल. सूक्ष्मामध्ये पॉवर जास्त आहे, तर चेतनेत किती असेल. म्हणून विश्वपतीने 3 ब्रह्मांडाची रचना वेगळ्या रीतीने केली. त्याला 3 डायमेन्शन्स, 4 डायमेन्शन्स काय काय म्हणताय ते लोक. जड ब्रह्मांड, सूक्ष्म ब्रह्मांड आणि चेतन ब्रह्मांड. सूक्ष्म ब्रह्मांडामध्ये असं म्हणतात, थोडं जरी पृथ्वी हटली
आपल्या जागेवरनं तर ब्लॅक होल आहेत म्हणतात, काळं विवर, कृष्ण विवर, की ज्याच्यामध्ये गेले की ते जड ब्रह्मांड नष्ट होऊ शकतं, एका झटक्यात नष्ट होईल, एका झटक्यात. तर चेतनेमध्ये किती असेल? आणि चेतन ब्रह्मांड म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडाला ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती केली. म्हणजे अनंत ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश वेगळे आहेत. आज कुठेतरी एखाद्या ब्रह्मांडात मत्स्य अवतार असेल, एखाद्या ब्रह्मांडात कूर्म अवतार असेल, एखाद्या ब्रह्मांडात वामन अवतार असेल, आज एखाद्या ब्रह्मांडात भगवान कृष्ण गोपाल कृष्ण गीता सांगत असतील, एखादा ब्रह्मांड नष्ट होत असेल. अशी रचना आहे ह्या ब्रह्मांडाची, अनंत ब्रह्मांड. त्याचा शोध घेण्याकरिता निघालेले आहेत, पण माऊलींनी आधीच शोध घेऊन त्यांना नमस्कार केलाय. तो परमात्मा ज्याने चेतन ब्रह्मांड निर्माण केलं, करोडो ब्रह्मा विष्णू महेशांची निर्मिती केली. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवान गोपाल कृष्णांचा अवतार डायरेक्ट अच्युत आहेत, ते डायरेक्ट त्या परब्रह्माने अवतार घेतलेला आहे. म्हणून ब्रह्मदेव जे की या ब्रह्मांडाचे वेडे झालेले आहेत. एकदा आपले ब्रह्मदेव गेले, द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्ण होते. दरवाजा ठोठावला, द्वारपालांनी दरवाजा उघडला. कोण तुम्ही? सांगा म्हणले. ब्रह्मदेव आलेले आहेत. गोपालकृष्णांना निरोप गेला मध्ये अंतपुरात की ब्रह्मदेव आलेत. कृष्णाने निरोप पाठवला, विचारा कोणत्या ब्रह्मांडाचे आलेत. यांना राग आला थोडा, कोणत्या ब्रह्मांडाचे विचारायलेत? ठीक आहे म्हणले. त्यांना म्हणा ह्याच ब्रह्मांडाचे आहेत. किती तोंडाचे आहेत म्हणले? असं विचारलं. ते म्हणले 4 तोंडाचे आहेत. बोलवा म्हणले आत, ॲडमिशन. तर त्यांनी पहिला प्रश्न टाकला, भगवंता ठीक आहे म्हणले, पण तुम्ही असं का म्हणालात हो की कोणत्या ब्रह्मांडाचे आले? अजून काही ब्रह्मांड आहेत का? अरे म्हणले तुम्ही 4 तोंडाचे आहेत म्हणून मी तोंड विचारले. हजार हजार तोंडाचे ब्रह्मदेव आहेत. जितकं ब्रह्मांड मोठं तितका ब्रह्मदेव मोठा. आपलं ब्रह्मांड फक्त 4 तोंडाच्या ब्रह्मदेवाचं आहे. 1000 तोंडाच्याही ब्रह्मदेवाचं एखादं ब्रह्मांड असू शकतं. हे भागवत कथेमध्ये आलेलं वर्णन आहे. अनंत ब्रह्मांडे. ह्या विश्वपतीने आजचा ब्रह्मदेव 50 वर्षाचा झालाय. एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र जातात आणि रात्रीमध्ये 14 इंद्र जातात. एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात. सध्याचा ब्रह्मदेव 50 वर्षाचा झालाय, मिडल एज. अजून 50 वर्ष बाकी आहेत. म्हणजे तोही जाणार. आणि जो निर्माण करतो आणि जो चेतनेच्या स्वामींनाही घालवतो त्या विश्वपतीला माऊलींनी नमस्कार घातलाय, जे आपल्या स्वप्नातही येत नाही. माऊलींचा देव तो आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. आद्य शक्ती ज्याने चेतन जड आणि सूक्ष्म करोडो ब्रह्मांड निर्माण केले, ती आदि शक्ती, ते ओंकार, तेवढ्याच भागाला नमस्कार आहे.